काल 11 वर्ष झाली मोदी सरकारला, पण अतिशय फेलियर असं सरकार आहे. शेतकऱ्यांच्या योजना असतील, पीक विम्याच्या योजना असतील, पाण्याच्या जलजीवन मिशन असेल, सगळ्या फेल. उद्या दिशा मीटिंग आहेत, त्यांना आम्ही एक्सपोज करूच उद्याच्या मीटिंगनंतर. पण आज जे काही सत्य परिस्थिती लोकसभा आणि विधानसभेच्या मध्ये घडली 2024मध्ये, ती त्याबद्दल आणि देवेंद्र फडणवीसचा पूर्ण जो लेख होता त्याबद्दल आम्ही या ठिकाणी बोलत आहोत. मी काही 2-3 गोष्टी तुम्हाला त्यांच्या निदर्शनास सांगते. खरं तर चीफ जस्टिस ऑफ इंडिया, LOP आणि PM ह्या तिघांची कमिटी ही मोदीजींनी स्थापन नाही केली. ह्याच्यावर सुप्रीम कोर्टाने जेव्हा ताशेरे ओढले तेव्हा ती कमिटी त्यांना स्थापन करावी लागली. ही मोदीजींची आयडिया नव्हती. उलट मोदीजींनी CGIला फायर केलं आणि त्यांच्याऐवजी त्यांनी अमित शहाना बसवलं तिथे. तर तो एक देवेंद्र फडणवीसचा पॉईंट आहे जो मी रिफ्यूट त्या ठिकाणी करते आहे. 1950 पासून काँग्रेस ही कमिटी स्थापन करत होती, पण त्यावेळेस कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही. ह्या वेळेस सुप्रीम कोर्टमध्ये तो खटला ह्याबाबत दाखल झाला. जेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणत होते की पहिले 1 कोटी, मग 75 लाख, मग 63 लाख, मग 31 लाख अशी त्या ठिकाणी वाढ झाली, तेव्हा तेच एक्सपोज झाले. कारण का लोकसंख्येत तेवढी मतदारांची जी संख्या असते तेवढी वाढ झाली नाही, हे पण ते ऑन रेकॉर्ड. म्हणून ते स्वतःला उघड पडले, ते तोंडघाशी पडले, कारण का ते कॉन्ट्रडिक्टरी त्यांनी स्टेटमेंट दिली. 41 लाख हे एवढी लोक म्हणजे ECला भारतरत्न मिळाला पाहिजे की एवढ्या कमी वेळात 41 लाख लोक इलेक्शन कमिशन मोबलाईज कसं करतं, 41 लोकांना बूथपर्यंत कसं काय आणतं एवढ्या कमी वेळात, हा प्रश्न आहे. ऑब्व्हियसली जर मतदारसंख्या कमी होत असेल तर 18च्या वरची पण लोकांची जी नोंदणी आहे ती पण कमी होते. मग मी देवेंद्र फडणवीसना विचारते, मग तुमची ही जी आकडेवारी आहे ती कशी वाढली? तुम्हीच हे बोलून त्या ठिकाणी तोंडघाशी पडलात. आणि देवेंद्र फडणवीसना का वाटलं की त्यांनी यावर उत्तर द्यायला पाहिजे? चोर के दाढी में तिनका असं एक प्रकारचं तिकडे आपल्याला दिसून येतं. 2024च्या लोकसभेमध्ये 5.83 लोकसभेमध्ये 5 नंतर झालेल्या वोटिंगमध्ये पर्सेंटेज वाढ झाली आणि विधानसभेत 7.83 वाढ झाली. ह्याचा अर्थ त्यांनी लोकसभेत पण मॅनिप्युलेशन केलेलं, पण त्यांना कळलं की 5.83 हे कमी होतं आणि म्हणून त्यांनी 2% जास्त विधानसभेत वाढवलं, 7 केलं 5चं. CCTVचा कायदा जेव्हा आम्ही मागितलं CCTV फुटेज, तेव्हा मोदी सरकारने CCTV कायद्यामध्ये बदल केली आणि अमेंड केलं आणि त्याच्यामध्ये सांगितलं की CCTVचं फुटेजचं ॲक्सेस तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार नाही. मग नेमकं का लपवतात? का त्यांना द्यायचं नाही? काय लपवायचा प्रयत्न करता? का तुम्ही उघडकी सगळ्यांच्या समोर उत्तरं देत नाही आहात आणि आकडेवारी देत नाही आहात? आणि फडणवीसजी, महाराष्ट्राची धुरा सांभाळा, स्पोक्सपर्सन बनायचं त्या ठिकाणी प्रयत्न करू नका. अकार्यक्षम, अयशस्वी असे तुम्ही प्रवक्ते भाजपचे आहात आणि ECचे आहात. मी जेव्हा इलेक्शनमध्ये अक्कलकोटमध्ये फिरली तेव्हा मूळ हा जो अक्कलकोटचा जो वोटर आहे तो काँग्रेससोबत आहे आणि काही कारणामुळे तो मागच्या विधानसभेत, त्याच्या आधीच्या विधानसभेत का वळाला ह्याच्याकडे थोडंसं इंट्रोस्पेक्शन करणं महत्त्वाचं आहे. आता मला खात्री आहे की तो परत काँग्रेसकडे येईल आणि म्हेत्रे साहेबांनी हे पाऊल का घेतलं ते तुम्हाला माहितीच आहे, त्यांची अडचण असावी, पण जे त्यांच्यासोबतचे सगळे सहकारी आज आमच्यासोबत आहेत. आज पुण्यामध्ये पद्धतीनं निवडणुका पार पडल्या नाहीत, त्यामुळे अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी त्या निवडणूक पद्धतीवर शंका घेत कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे आणि कोर्टाकडूनचा कसा निकाल अपेक्षित आहे जो निकोप या शब्दाला समर्पित असेल आणि कोर्टाकडून त्या पद्धतीचे निकाल येतील असं वाटतं का? कारण देशाचा इतिहास आहे, निकालावरच एका पंतप्रधानांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. अशा पद्धतीने आमची अपेक्षा आहे की कोर्ट
हा इंडिपेंडेंट ट्रान्सपेरंट निकाल देईल, पारदर्शक आणि स्वतंत्रपणे निकाल देईल. कोर्टावर मला कोणत्याही प्रकारचा आक्षेप त्या ठिकाणी घ्यायचा नाही आहे. लोकशाही आम्ही तरी जिवंत ठेवली पाहिजे. दुसरा प्रश्न असा आहे की केंद्र सरकार हे राष्ट्रीय जनगणना आणि डिलिमिटेशन या दोन्ही कार्यक्रम जाहीर केले 27 आणि 28. जनगणनेसाठी 1 वर्ष लागतो, तो गॅझेट होण्यासाठी. डिलिमिटेशनला हरकतीसाठी 1 वर्ष लागतो. पण टाइम बॉन्डिंग असं आहे की अगदी म्हणजे 6 महिन्याच्या आतच तुम्हाला त्या दोन्हीचं ट्रॅक द्यावे लागतात आणि 6 महिन्यानंतर लगेच तुम्हाला निवडणुकीला सामोरं जावं लागतं. ही राजकीय स्ट्रॅटेजी असं वाटतं. जाती जनगणनाचा जो निर्णय दिला त्याच्याबद्दल कोणते प्रश्न विचारणार आहेत, त्याच्यामध्ये कोणते, जसं तेलंगणाने केलं त्याच्यामध्ये कोणते प्रश्न विचारणार आहेत, ते टाईम बाउंड किती असणार आहे. जे मंत्रालय जाती गणना जनगणना करते त्यांना पैशाची तरतूद पण निधीची तेवढी केली नाही आहे. तर हा पण एक दबावाखाली राहुलजींनी जे सातत्याने प्रिडिक्शन केलेलं त्या दबावाखाली येऊनच ही घोषणा त्या ठिकाणी केली आहे. जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत महिला आरक्षण पण देऊ शकणार नाही, तोपर्यंत डिलिमिटेशन पण होऊ शकणार नाही. तर त्याच्याबद्दल पण आम्ही स्पेशल सेशन मागतो आहे. आम्ही सिंदूरबद्दल पण स्पेशल सिंदूरमुळे सिंदूर मी तिन्ही आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सला सलाम करते. अतिशय इंडिपेंडेंटली त्यांनी काम केलं आणि भारताचा विजय झाला असं का जाहीर केलं नाही सरकारने, हा प्रश्न माझ्या मनात आहे. सरकार आणि CDSमध्ये जी एका पानावर नाही आहे, ते CDS म्हणतात आमची विमानं पडली आणि का पडली, कशी पडली ते महत्त्वाचं नाही आहे, पण त्याच्यानंतर पण सरकार ते ॲक्सेप्ट करत नाही आहे. अमेरिकेच्या हातात भारत एक कठपुतली आहे का, हा प्रश्न मला पडतो. इंदिरा गांधीच्या वेळेस निक्सनना जे खूप कडक होते त्यावर झुकावं लागलं आणि पाकिस्तानला सरेंडर व्हावं लागलं. पण हे नेमकं उलट झालं आहे. भारताने काय करावं काय नाही हे ट्रम्प तात्या आम्हाला सांगायला कोण आले आणि त्याच्यानंतर मोदींनी काही स्टेटमेंट दिली नाही. मोदींमुळे भारत सिंदूरच्या दरम्यान मोदींमुळे भारत अतिशय कमकुवत ह्या जगात दिसून आलं. एवढं मोदी हे पूर्णपणे जबाबदार आहेत आपल्या देशाला कमकुवत जगामध्ये दाखवण्यास. कारण का जे निर्णय, जे स्टेटमेंट्स यायला पाहिजे होते ते आले नाहीत आणि अमेरिकेने आपल्याला आदेश किंवा इन्स्ट्रक्शन दिले की आता सीज फायर करा. एकमेव कारण मोदीजी आहेत आणि त्यांनी ह्या देशाला अतिशय कमकुवत दाखवलं आहे जगाच्या मॅप. पद्धतीचं युद्ध चालू असेल तर समाजामध्ये येऊन पंतप्रधानांनी ती बाजू मांडलं किंवा ती बाजू अर्थात ते गरजेचं आहे. पंतप्रधान हे जाहीर सभेमध्येच व्यक्त होताना दिसते. आणि जे डेलिगेशन्स पाठवतात ते बाहेरगावी पाठवतात, पण तुम्ही आमच्या लोकांना सांगा, आपल्या लोकांना सांगा. देशाच्या लोकांना ही उत्तरं अपेक्षित आहेत तुमच्याकडून, हे स्पष्टीकरण तुमच्याकडून अपेक्षित आहे. ते 4 आतंकवादी अजूनही फरार आहेत, त्याच्याबद्दल तुम्ही उत्तरं द्या. त्यांना अजून ही अकार्यक्षम सरकार का पकडू शकलं नाही आहे त्याच्याबद्दल तुम्ही उत्तरं द्या. तुम्ही जयशंकरजी 15 मिनटं आधी पाकिस्तानला सांगतात की आम्ही अटॅक करतोय, त्याच्याबद्दल उत्तर द्या. म्हणजे आम्ही अटॅक करतोय, तुम्ही सतर्क राहा आणि आम्हाला त्याच्यामुळे ती कदाचित विमानं खाली पडली, त्याच्यामुळे कॅज्युअल्टीज. मग हे सगळं बघून आपल्या आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स डिमॉरलाइज नाही का होणार मला सांगा. एवढं तुम्ही कमकुवत ह्या ठिकाणी झालात ह्या सगळ्या मोठ्या ह्याच्यामध्ये. आणि लवकरच पुढच्या आठवड्यात. ती बोगी जी आहे ती बुलेट प्रूफ होती. बुलेट प्रूफ रेल्वेमधून मोदीजी प्रवास करतायत चिनाब नदीवरून आणि दुसरीकडे मुंबईमध्ये लोक मरतायत. म्हणजे कसं बघायचं या दोन्ही गोष्टी तुम्ही सांगा. आणि त्या ट्रेनमुळे जम्मू आणि काश्मीर श्रीनगरला जी जोडते बऱ्याच लोकांचा त्या ठिकाणी रोजगार पण बुडला आहे. आणि मला असं वाटतं शो आणि ह्या गोष्टीत मोदीजी जास्त लक्ष देतात. पण आज मुंबईच्या लोकलमध्ये एवढ्या वर्षानंतर असं ॲक्सिडेंट, मला असं वाटतं काल देवेंद्र फडणवीसजींनी काहीतरी फ्लॅग ऑफ पण केला आणि हे झालं. म्हणजे काय विमानसेवा सुरू होणार नाही, मनाने गॅरंटी देऊन विमानसेवा सुरू केली.
आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मुंबई सोलापूर एक विमानसेवा सुरू होईल. उम्मीद पे दुनिया कायम होती आहे, बघूया सोलापूर मुंबई सुरू करतायत का नाही. आणि ह्या विमानसेवा सुरू होण्याच्या मागे सगळ्यांचाच त्या ठिकाणी प्रयत्न आहे, सगळ्यांचं यश आहे. खरं तर विमानतळ हे कोणाच्या काळात झालं हे सगळ्यांना माहिती आहे. विमानसेवा कधी चालू झाली हे पण सगळ्यांना माहिती होणं गरजेचं आहे. हे तुम्ही लोकांच्या निदर्शनास मला असं वाटतं आणणं गरजेचं आहे. उडानमध्ये आपलं विमानतळ खूप आधी गेलेलं, 10 वर्ष विमानसेवा का नाही सुरू झाली. तुमची सत्ता होती केंद्रात पण आणि महाराष्ट्रात पण, तेव्हा का नाही सुरू झाली. आणि आता तुम्ही आम्हाला असं हे दिल्यासारखं सोलापूर गोवा तुम्ही सुरू करताय. आम्हाला आमच्या शहराचा विकास पाहिजे, आमच्या शहराची प्रगती पाहिजे आणि ती सोलापूर गोवाने होऊ शकणार नाही. काही एक प्रश्न असा आहे की अनेक असं म्हणाले होते की बाजार समितीमध्ये मी सभापती झालो. मॅडम, या सर्व घडामोडीमध्ये प्रत्येक बाजू ही निगेटिव्ह आपण जे आलेली आहे समोर, सिंधूरचं घ्या, अनेक बाबी ह्याच्यामध्ये आम जनता जी गुंगीमध्ये आहे त्या गुंगीतून तुम्ही बाहेर कसं काढताय, त्याचा आहे का नाही कार्यक्रम? मला असं वाटतं आज विरोधी पक्षापेक्षा जास्त ताकद ही पत्रकारांकडे आहे आणि तुमच्या माध्यमातून न्यूज जास्त पोचते. आमचं काम तर बोलणं आहे, पण तुम्ही जेव्हा एक अनबायस्ड न्यूट्रल न्यूज लोकांसमोर आणाल, मग वेगळे वेगळे यूट्यूब चॅनल्स असतील, प्रिंट असेल. आज यूट्यूब चॅनल्स पण प्रिंटपेक्षा जास्त सर्क्युलेट होतात. आता दुर्दैव आहे, काही कधी कधी त्यांच्याकडे काही एवढी हे पण नसते. तर अशा लोकांनी गोदी मीडिया न बनवून मला असं वाटतं एक न्यूट्रल, आता खरं तर ह्या देशाला तुमची गरज आहे. आणि इकडेच तुम्ही हे लोकशाहीचा जो चौथा स्तंभ, इकडेच तुमची खरी परीक्षा आहे. आता जर तुम्ही तो त्याला ताकद देऊ शकला नाही तर मग कधी देणार. मार्केटवाडीमधून काही गारमेंट्स सुरू झाली होती मार्केटवाडीमधून, त्याचं पण नंतर पुढं काय जे निवडणूक आयोगावरती जेव्हा प्रश्न झाले तेच आज जे राहुल गांधींनी परवा लेख लिहिला आणि आजची प्रेस कॉन्फरन्स त्याबद्दलच आहे. तर नक्कीच वेळोप्रसंगी आम्ही उपोषणावर पण बसू. तर समजने वालों को इशारा काफी. मी ट्वीट पण केलं त्या. महाविकास आघाडी असेलच आणि त्या पद्धतीने ताकदीने लढू, ताकदीने जिंकू. आणि आगामी जे स्थानिक स्वराज्य समन्वय दिसत नाही राज्याच्या कुठल्याच ह्याच्यामध्ये. नाही, तुम्ही महायुतीमध्ये काय समन्वय दिसते ते पहिले मला सांगा आणि मग आम्हाला प्रश्न विचारा. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये स्ट्रॅटेजी